आता सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। ब्रेकिंग न्यूज सुरुवातीला पाहूयात। विधानसभा निवडणुकीनंतर बरोबर 1 वर्षानं राज्यामध्ये सर्वात मोठी निवडणूक आज पार पडलेली आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून राज्यात 287 नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांनी मैदान गाजवलेलं होतं। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। उद्या 287 नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे। त्यापूर्वी आता एक्झिट पोल समोर आलेले आहेत। राज्यातील 5 विभागांचा एक्झिट पोल समोर आलाय। 5 विभागांच्या एक्झिट पोलनुसार भाजपच आघाडीवरती आहे। 5ही विभागात महायुतीचाच बोलबाला आहे। महाविकास आघाडीला 3 अंकी आकडा गाठणं सुद्धा कठीण असल्याचं या एक्झिट पोलमधून दिसून येत आहे। तर या एक्झिट पोलनुसार मराठवाड्यामध्ये भाजपच्या एकतर्फी विजयाचा अंदाज वर्तवला जातोय। 52 पैकी 22 जागांवरती भाजपचा नगराध्यक्ष होणार आहे। शिवसेनेचे 6 तर राष्ट्रवादीचे 9 नगराध्यक्ष होणार आहेत। काँग्रेसचे 7, ठाकरे गटाचे 3, शरद पवार गटाचा 1 नगराध्यक्ष होण्याचा अंदाज या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलेला आहे। मराठवाड्यातला हा एक्झिट पोल भाजपच्या एकतर्फी विजयाचा अंदाज या ठिकाणी आहे। तर मराठवाड्यामधल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये एक्झिट पोलनुसार जी माहिती समोर येते त्या संदर्भातले अपडेट्स जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडून। मोहसिन शेख, प्रवीण मुधोळकर आणि प्रांजळ कुलकर्णी तर आपल्यासोबत असणार आहेत। आज सुरुवातीला जाऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडे। प्रवीण, खरं तर एक्झिट पोल समोर आलेले आहेत। निवडणूक निकाल उद्यापासून समोर येणार आहे, उद्या सकाळपासून। मात्र त्याआधी एक्झिट पोलनुसार जो दावा केला जातो त्यामध्ये भाजपलाच घवघवीत यश मिळताना पाहायला मिळते। काय नेमकी परिस्थिती आहे एकूणच आजच्या मतदानानुसार? विदर्भातली जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण विदर्भामध्ये 100 पेक्षा जास्त म्हणजे एका ठिकाणी निवडणूक नाही, 100 ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या झालेल्या आहे मतमोजणी होणार आहे। नागपूर जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली 27 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। 15 नगर परिषद आहे आणि यासोबतच 12 नगरपंचायती आहे। नागपूर जिल्ह्यातला जर विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आहे। चंद्रशेखर बावनकुळे तळ ठोकून होते। नितीन गडकरी सुद्धा अनेक ठिकाणी गेलेले आहेत। त्यामुळे मेळघाट पासून ते सिरोंचा पर्यंत अत्यंत महत्वाचा दिवस उद्याचा आहे। विधानसभा निवडणुकीनंतर ही जी निवडणूक आहे ही निवडणूक महत्वाची आहे। ज्या पक्षाला या निवडणुकीमध्ये यश मिळेल त्या पक्षानं मैदान जे आहे ते मारलंय आणि आगामी विधानसभा निवडणुकीची जी तयारी जी आहे ती सुद्धा याच्यातून दिसणार आहे। आता एक्झिट पोल जे आहेत एक्झिट पोल जे सांगतायत तर विदर्भात सुद्धा भाजपला मोठा यश मिळणार आहे। जर महाविकास आघाडीचं पाहिलं तर महाविकास आघाडीने काही ठिकाणी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला। बुट्टीपुरी नागपूर जवळ MIDC एरिया आहे, सगळ्यात श्रीमंत अशी नगरपालिका आहे। त्या ठिकाणी काँग्रेसनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक त्याला उमेदवारी दिली आणि पंजा गोठवला। पंजा तिथं नाही आहे। वाडीमध्ये सुद्धा तसंच आहे, पंजा तिथं नाही आहे। त्यांनी आघाडी करण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला तिथे तिकीट देण्याचा प्रयत्न केला। कामठीमध्ये सुद्धा टक्कर आहे भाजपला। पण असं जरी असलं तरी भाजपला 2 अंकी पेक्षाही जास्त ज्या जागा आहेत त्या विदर्भात मिळणार आहे असं हे एक्झिट पोल म्हणताय। काँग्रेसला 2 अंकी सुद्धा संख्या गाठता येणार नाही असं चित्र सध्या दिसतंय, कारण की काँग्रेसचे नेते फारसे फिरले नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या सभा घेतल्या त्या सुद्धा एक रेकॉर्ड होता आणि काही सभा त्यांनी फोनवर घेतल्या। त्यासोबतच निवडणुका ज्या पुढे ढकलल्या, ज्या आज झाल्या त्या निवडणुकांपर्यंत त्यांच्या सभा चालल्या। त्यामुळे ही निवडणूक भाजपनं अत्यंत सिरियसली घेतली। पण काँग्रेस आणि इतर राष्ट्रवादी शरद पवार आणि इतर एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी काही गंभीरतेने घेतली असं काही दिसत नाहीये। त्यामुळे एकंदरीतच नेत्यांचा जिल्हा आहे हा, नेत्यांचा विदर्भ। त्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये प्राबल्य आहे त्या ठिकाणी त्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पण एकंदरीतच एक्झिट पोलच्या माध्यमातून जर पाहिलं तर विदर्भात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, त्यांचे नगराध्यक्ष सर्वाधिक निवडून येतील असं चित्र आहे। जर एक जिल्हा पाहिला नागपूरमध्ये जसं मी सांगितलं बुट्टीपुरीमध्ये थोडं महाविकास आघाडीसाठी झुकतं माप आहे, कारण की तिथे काँग्रेसनं पंजा उभा केलेला नाहीये, पंजाचा उमेदवार नाहीये। पण तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकालाच त्यांनी उमेदवार बनवला आहे। भाजपनं एका नवख्या महिलेला उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे बबलू गौतम जे नगराध्यक्ष होते त्यांनी एका नवख्या महिलेला नगराध्यक्ष पदाच्या
रिंगणात उतरवला आहे. वाडीमध्ये सुद्धा समीर मेघे हे तळ ठोकून बसलेले आहे. त्यासोबतच इतर जे 27 ज्या जागा आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चुरशीची लढाई आहे. निश्चित एकूणच ही विदर्भाची परिस्थिती आहे. भाजपला याच ठिकाणी सुद्धा एक्झिट पोल नुसार चांगलं वर्चस्व मिळेल, चांगलं यश मिळेल असा अंदाज आहे. माझ्यासोबत असेच रहा प्रवीण. आपण मराठवाड्यामध्ये जाऊया, कारण सुरुवातीला आपण मराठवाडा संदर्भातच चर्चा केलेली होती. मराठवाड्यामध्ये सुद्धा एक्झिट पोल नुसार भाजपलाच घवघवीत यश मिळत असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी मोहसिन शेख. मोहसिन, एक्झिट पोल समोर आलेला आहे आणि एकूणच तू दिवसभर ज्या पद्धतीनं आता मतदान केंद्रांवरती फिरला असशील आणि एकूणच ही निवडणूक कव्हर केल्यानंतर जो एक्झिट पोल समोर आलेला आहे त्यामध्ये मात्र भाजपलाच यश येताना सांगितलं जातंय. तुझा अंदाज काय आहे या संदर्भातला? नक्कीच जे एक्झिट पोल आलेले आहेत तशीच काही परिस्थिती मराठवाड्यात आपल्याला पाहायला मिळते. एकूण 52 जागांसाठी 2 टप्प्यांमध्ये मतदान झालेलं होतं आणि आपण बघितलं तर 22 जागांवर भाजपला एक्झिट पोलमध्ये नगराध्यक्ष निवडून येण्याची शक्यता आहे आणि इतर सगळे पक्ष 26 ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप हा मराठवाड्यात जे आहे तर बाजी मारताना आपल्याला एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळते. एकंदरीत आपण जर मराठवाड्याची परिस्थिती बघितली तर विधानसभा निवडणुकीत जो कौल मतदारांनी दिला होता त्याच पद्धतीने कौल या निवडणुकीत देखील आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतंय. आपण मराठवाड्यातील विचार केला तर ज्या पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग आणि ज्या पद्धतीने त्यांनी ही सगळी निवडणूक सिरियस घेतली होती त्या पद्धतीने इतर पक्षांमध्ये तशी चुरस आपल्याला पाहायला मिळाली नाही. उद्धव ठाकरेंचा विचार केला तर मराठवाड्यातील अनेक जिल्हे, संभाजीनगर असेल, जालना असेल, धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी एकही सभा घेतलेली नाही. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या गोष्टींचे पडसाद निवडणुकीत उमटले आणि आकडा जो आहे एक्झिट पोलचा जो समोर आलेला आहे त्यामुळे 22 ठिकाणी भाजप आपल्याला पुढे असताना निवडून येण्याची नगराध्यक्ष येण्याची शक्यता आहे. जी शिवसेना आहे शिंदेची ती देखील 6 ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी 9, काँग्रेस 7 आणि उद्धव ठाकरेंची फक्त 3 जागांवर एक्झिट पोलमध्ये नगराध्यक्ष निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 1 जागा या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत मराठवाडा हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची ताकद राहिलेली, मात्र तोच मतदार आता कुठेतरी भाजपकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने फडणवीस असतील किंवा भाजपचे नेते असतील त्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या होत्या आणि या सभेचं परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात. सत्ताधारी पक्ष असल्यामुळे साहजिकच अनेक गोष्टी, विकास कामांचे मुद्दे मांडण्यात आले होते. मात्र विरोधकांकडे अशा कोणतेही मुद्दे जे आहेत तर मांडताना आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. लाडकी बहीण सारखी योजना होती तिथं वेळोवेळी जे आहे तर या सगळ्या सत्ताधारी नेत्यांनी आपण कसं महिलांसाठी उभं राहिलं हे सांगितले जात होते आणि फडणवीसांचं प्रत्येक सभेत एक वाक्य होतं ते म्हणजे तुम्ही आम्हाला आज मदत करा किंवा तुम्ही आज आम्हाला साथ द्या, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ, आज तुम्ही आमची काळजी घ्या. त्यामुळे एकंदरीत ज्या पद्धतीने भाजपने ही सगळी प्लॅनिंग केली होती त्यानुसार या निकालाचे आकडे त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या पाठोपाठ शिवसेना आहे जी शिंदेची ती देखील बाजी मारताना पाहायला मिळते. मात्र एकंदरीत उद्धव ठाकरेंचा जो बालेकिल्ला होता तो आता त्यांच्या हातातून सुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. असंही बोललं जातं की आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीची ही ट्रायल होती आणि यावरच पुढचं गणित जे आहे तर सर्वच पक्षांची अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या आजचा जो एक्झिट पोल आलेला आहे जर अशीच आकडेवारी जर राहिली तर भाजप पुन्हा एकदा मराठवाड्यात आपल्याला 1 नंबरचा पक्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्या पाठोपाठ शिंदे सेना असतील किंवा अजित पवार गट असतील हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंची कुठेतरी पकड आता मराठवाड्यातील कमी होते का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे हा तोच मराठवाडा आहे ज्या मराठवाड्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून गाजत होता. असंही बोललं जात होतं की या सगळ्या मुद्द्यांनंतर भाजपशी मतदार जो आहे तर तो दुरावला जाऊ शकतो. मात्र ज्या पद्धतीने एक्झिट पोल येत आहेत किंवा विधानसभा निवडणुकीचे निकाल आले होते त्यानुसार भाजपने आपली जी आहे तर ती ताकद मराठवाड्यात वाढवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात त्यांना यश देखील मिळताना पाहायला मिळते. आता ही सगळी एक्झिट पोलची आकडेवारी पण नेमकी काय खरे आकडे असणार आहे हे उद्या आपल्याला कळणार आहे. सकाळी 10:30 वाजेपासून मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि दुपारी 12 वाजेपर्यंत जवळपास सगळे चित्र 12 ते 1 वाजेपर्यंत बऱ्यापैकी चित्र हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र जे एक्झिट पोल आलेला आहे त्यात भाजप हा 1 नंबरचा पक्ष राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते.
निश्चित एकूणच मराठवाड्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये शिवसेनेचं वर्चस्व होतं त्या भागात सुद्धा उद्धव ठाकरेंनी सभा न घेणं हे खरं तर त्यांच्या पक्षाला भोवल्याचं पाहायला मिळतंय. उद्या निकाल समोर येतील आणि त्यानुसारच एक्झिट पोलचे आकडे खरंच खरे होते का हे स्पष्ट होणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं तू निवडणूक कव्हर केलेली आहेस त्या दृष्टीनं तुझा एक अंदाज आणि एक्झिट पोलचा अंदाज हा सारखाच आहे. त्यामुळे कदाचित भाजपला या ठिकाणी सुद्धा मोठं यश मिळताना पाहायला मिळेल. मात्र असाच अंदाज उत्तर महाराष्ट्रासंदर्भात सुद्धा वर्तवण्यात आलेला एक्झिट पोलनुसार भाजपला जनतेची पसंती पाहायला मिळते. या संदर्भातले अपडेट्स प्रांजल कुलकर्णीकडून घ्यायचे आहेत. मात्र एक्झिट पोल काय सांगतात हे आधी आपण पाहूयात. 37 पैकी 24 नगरपालिकांवरती भाजपचा झेंडा फडकणार आहे. शिंदे गट 7, अजित पवारांचे 3 नगराध्यक्ष होणार आहेत. ठाकरे गटाचा फक्त 1 नगराध्यक्ष होण्याचा अंदाज या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलेला आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादीचा मात्र या ठिकाणी एकही संख्या त्यांना गाठता येणार नाही असाही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुद्धा भाजपलाच पसंती पाहायला मिळते. या संदर्भातली माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून. प्रांजल, ज्या पद्धतीनं मराठवाड्या आणि विदर्भामध्ये अंदाज व्यक्त केलेला गेलेला आहे एक्झिट पोलनुसार त्याच पद्धतीचा अंदाज उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुद्धा भाजपलाच यश मिळेल असा अंदाज आहे. एकूणच काय परिस्थिती सध्या उत्तर महाराष्ट्रात? खरं आहे तृप्ती, म्हणजे आपण जर बघितलं तर 2 तारखेला मतदान हे झालं होतं. त्यानंतर 19 दिवसांनंतर उद्या मतमोजणी होती आहे. उमेदवारांची धाकधूक ही वाढलेली आहेत. खास करून आपण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचा खरं तर म्हणजे लोकसभेला देखील बघितलं, विधानसभेला जर खास करून विधानसभा निवडणुकीमध्ये जर बघितलं तर भाजपचा वरचष्मा हा बघायला मिळत होता आणि तोच वरचष्मा जो आहे तो यंदाही निवडणुकीमध्ये बघायला मिळतोय. खास करून बोलायला झालं तर नाशिक असेल किंवा जळगाव असतील तिथे अगदी सुरुवातीपासूनच भाजपचे उमेदवार हे निवडून येत आहेत. भाजपची ताकद ही खरं तर बघायला मिळत होती आणि यंदाही आपण जर बघितलं तर म्हणजे नगरपरिषद निवडणुकीमध्ये कधीही कोणत्या पक्षाने एवढा जोर लावला नसेल तेवढा जोर जो आहे तो खरं तर भाजपने लावला होता. त्या खालोखाल शिवसेना शिंदे गटाने देखील तेवढीच तयारी देखील ही केलेली होती. मात्र दुसरीकडे बघितलं तर महाविकास आघाडीकडून म्हणजे खास करून उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार गट असतील, काँग्रेस असेल, हे पाहिजे त्या तयारीत उतरले नव्हते, पाहिजे तेवढी ताकदही त्यांनी लावली नव्हती असं चित्र जे आहे ते बघायला मिळालं होतं. खास करून जर आपण नाशिक जिल्ह्याचं जर गणित सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 5 नगराध्यक्ष हे निवडून आले होते. मात्र आपण म्हटलं तर पक्षाची फूट ही झाली, 2 गट हे पडले आणि त्यानंतर आत्ताची जर परिस्थिती बघितली तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाची 1 जागा दिली जाते, ती नाशिक जिल्ह्यातीलच असावी. सिन्नरमध्ये खरं तर आपण म्हटलं तर खासदार राजाभाऊ वाजे यांचा हा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे कदाचित उद्याचं जे एक्झिट पोलनुसार सांगितलं जातं आहे, जो अंदाज वर्तवला जातो आहे त्यानुसार सिन्नरला खरं तर राजाभाऊ वाजेंचे जे निकटवर्ती आहेत उमेदवार ते कुठेतरी नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील अशीच परिस्थिती आहे. मात्र याच सिन्नरबद्दल जर बोलायचं झालं तर माणिकराव कोकाटे यांचं सिन्नर हा बालेकिल्ला आहे. गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे खरं तर अडचणीत सापडलेले आहेत आणि त्यामुळे या सिन्नरमध्ये काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तिथे चौरंगी लढत ही बघायला मिळाली होती. अगदी मुख्यमंत्र्यांची देखील इथे सभा ही झालेली होती, एकनाथ शिंदेच्या इथे सभा झाल्यात, अजित पवारांची देखील सभा ही झालेली आहे. त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर माणिकराव कोकाटे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे सिन्नरकडे खास करून सर्वांचं लक्ष लागणार आहेत. त्या खालोखाल जर बोलायचं झालं तर येवल्यामध्ये की छगन भुजबळ एकीकडे उपचार हे घेत आहेत, त्यामुळे समीर भुजबळांनी ही पूर्ण निवडणूक आपली हातात घेतली होती आणि त्यामुळे येवल्यामध्ये आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला खरं तर पाडण्यासाठी समोर शिंदे गट आणि शरद पवार गटाची अनोखी युती खरं तर बघायला मिळाली होती. त्यामुळे येवल्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यासोबतच आपण त्र्यंबकेश्वरचा विचार केला तर भाजपने खास करून ही निवडणूक किती हातात घेतली किंवा किती जोर लावला होता हे सांगायचं झालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ जो आहे तो त्र्यंबकेश्वरमध्ये फोडला होता. महादेवाचं दर्शनही त्यांनी घेतलं होतं. पहिली सभा नाशिकमध्ये झाली होती त्र्यंबकेश्वरमध्ये आणि त्यानंतर प्रचाराची सांगता देखील देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केलेली आहेत. आणि एकंदरीतच बघितलं तर भाजपने खास करून त्र्यंबकेश्वर असेल किंवा जे भाजपच्या नेत्यांकडून सांगितलं जाते त्यानुसार 6 ठिकाणी भाजप हे सोबळावर नाशिक जिल्ह्यात लढलं होतं आणि या 6ही ठिकाणी आम्हाला यश मिळेल असं भाजपकडून सांगितलं जात आहे. या खालोखाल
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे खास करून नाशिकमध्ये तळ ठोकून होते. सर्व परिस्थिती ते गेल्या 2 महिन्यांपासून करतात ते लक्ष ठेवून होते. अगदी म्हणजे इगतपुरीचं उदाहरण द्यायचं झालं तर ठाकरे गटाचा हा बालेकिल्ला होता. मात्र इथे देखील सर्व जे गेल्या वेळी म्हणजे 30 वर्षांची जी सत्ता ठाकरे गटाची होती ते सर्व महत्त्वाचे नेते पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये यांनी खरं तर प्रवेश केला आणि त्यामुळे इगतपुरीमध्ये ठाकरे गटाचा गटच ढासळला होता. अशा पद्धतीने भाजप या निवडणुकीमध्ये उतरलं होतं. हे झालं फक्त नाशिकचं. तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर जळगावची खरं तर निवडणूक मतदान जर आपण बघितलं तर सर्व गोंधळ असतील किंवा पोलीस ठाण्यापर्यंत हे वाद जाऊन पोहोचले होते. मुक्ताईनगरमध्ये शिंदे गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढाई होईल असं वाटत होतं. मात्र ऐनवेळी सर्व चित्र हे बदललं आणि खास करून भाजप आणि शरद पवार गट यांच्यामध्ये ही लढाई जी आहे ती दिसून येत होती. ज्या रक्षा खडसे आहेत त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील शिंदे गटाचे ते आमदार आहेत हे खास करून आमने सामने आले होते. हे देखील यावेळी बघायला मिळालं आहे. यासोबतच जळगावमध्ये आपण बघितलं तर सर्वाधिक घराणेशाही जी आहे ती जळगावमध्ये बघायला मिळाली आहेत. अनेक मंत्री असतील आमदार असतील यांचे नाते म्हणजे कोणाची पत्नी असेल कोणाचा मुलगा असेल हे या निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे जळगावमध्ये देखील अटीतटीची अशी खरं तर लढाई आहेत. धुळ्यामध्ये आपण बघितलं तर जयकुमार रावल असतील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहेत. तर नंदुरबारमध्ये देखील विजयकुमार गावित झाले किंवा राजेश पाडवी झालेत. असे अनेक नेत्यांनी खरं तर जोरदार प्रयत्न हे केलेत, ताकदही लावलेली आहेत आणि एकंदरीतच आता उत्तर महाराष्ट्रामध्ये नक्की काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र जो काय आपला एक्झिट पोल सांगतोय त्यानुसार भाजपला सर्वाधिक यश मिळेल असा अंदाज जो वर्तवला जातोय तसं चित्र हे उद्याही बघायला मिळेल हीच परिस्थिती आहे. आता खरं तर उद्याचा हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. नक्की मतदारांनी कोणाला कौल दिला आहे हे उद्या खरं तर समोर येईल. अगदी अवघे काही तास शिल्लक राहिलेत निकाल यायला असं आपण म्हणू शकतो आणि एक्झिट पोलनुसार भाजपला घवघवीत यश असल्याचं दाखवलं जात असलं तरी उद्याच्या निकालानंतरच खरं चित्र स्पष्ट होणार नाही. अर्थातच प्रत्येक ज्या भागामधला आमदार आहे तो आमदार आपल्याच पक्षाला यश मिळणार असं जरी दावा करत असला तरी निकालाचं चित्र स्पष्ट होऊन अवघ्या काही तासामध्येच खरं तर भाजपला यश मिळते, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या पक्षाला यश मिळते हे स्पष्ट होणार आहे. तुमच्या तिघांचेही आभार इथल्या एक्झिट पोलनुसार आणि इथल्या मतदानानुसार अंदाज वर्तवल्यासंदर्भात. आणि पुढची बातमी आहे खरं तर पश्चिम महाराष्ट्रासंदर्भातली. एकीकडे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामधली आपण परिस्थिती पाहिलेली. या ठिकाणी एक्झिट पोलनुसार भाजपलाच पसंती पाहायला मिळते. तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा असाच एक्झिट पोल समोर आलेला आहे. 71 पैकी 27 नगर परिषदांवरती भाजपचा झेंडा फडकू शकतो. 12 नगरपालिकेमध्ये अजित पवार गटाचे नगराध्यक्ष होण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाचे 7 नगराध्यक्ष विजयी होण्याची ही शक्यता आहे. काँग्रेस ठाकरे गटाचे प्रत्येकी 1 नगराध्यक्ष होऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाचा 1 नगराध्यक्ष होऊ शकतो. तर एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात भाजपलाच पसंती पाहायला मिळते. तर एक्झिट पोल आलेला आहे कोकणाचा सुद्धा समोर. ज्या प्रकारे भाजपला तिथे यश मिळताना पाहायला मिळतंय मात्र कोकणामध्ये वेगळा अंदाज आहे. भाजप शिवसेनेला बहुमताचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे. भाजपला 10 जागा मिळतील, शिवसेनेला सुद्धा 10 ठिकाणी नगराध्यक्ष विजय करण्यात यश मिळेल असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे प्रत्येकी 1 नगराध्यक्ष होण्याची ही शक्यता आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसला कोकणामध्ये सपशेल अपयश मिळताना पाहायला मिळतंय. मात्र भाजप आणि शिवसेना यांना मात्र घवघवीत यश या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढची बातमी आहे अंबरनाथमधल्या मतदानासंदर्भातली. अंबरनाथमध्ये मतदानादरम्यान तणावाच्या 4 ते 5 घटना घडल्या. मतदानापूर्वी अंबरनाथच्या कोहसगाव परिसरामधील एका हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष आणले गेलेले होते. यांना बोगस मतदान करण्यासाठी आणलं गेल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. अंबरनाथ पोलीस या प्रकरणाचा तपास करतात. या हॉलमध्ये एकूण 208 महिला असल्याची माहिती अंबरनाथचे एसपी शैलेश काळे यांनी दिली. तर दुसरीकडे मतदानापूर्वी काल रात्री अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये पैशांची पाकिटं वाटत असताना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दोघांना रंगेहात पकडलेलं होतं. रंगेहात पकडलेल्या या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिलं. तर तिसऱ्या घटनेत अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेनं केला. या आरोपानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि वातावरण तणावग्रस्त बनलं. अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्याकरता पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
तर अंबरनाथमध्ये बोगस मतदान पार पडलं आणि या मतदानाप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। 174 महिलांच्या विरोधामध्ये अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। भिवंडीमधून मतदानाकरता महिलांना आणल्याचा संशय आहे आणि या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। एकूणच अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक प्रचंड गाजलेली आहे। या ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना घडलेल्या आहेत, तर कुठे बोगस मतदान सुद्धा झालेलं आहे। अनेक ठिकाणी तक्रारी समोर आल्या आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालाय। 174 महिलांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी अमजद खान। अमजद, खरं तर दिवसभर अंबरनाथ मधल्या बोगस मतदानाच्या पैसे वाटपाच्या अनेक बातम्या समोर आलेल्या आहेत। या प्रकरणामध्ये आता कारवाई केली गेलेली आहे। या महिला नेमक्या कोण होत्या, काय माहिती कळू शकली आहे? तृप्ती, अंबरनाथ नगर परिषदेसाठी सकाळी 7:30ला मतदान सुरू झाला। मात्र या मतदानाचा 6 तास आधीच गालबोट लागला, कारण की भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करण्याचा आरोप झाला आणि अजित पवार गटाने हे आरोप केल्यानंतर गोंधळाची परिस्थिती होती। मात्र रात्री सर्वात मोठा गोंधळ जेव्हा झाला, काँग्रेस आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहे त्यांनी पोलिसांसोबत एका मॅरेज हॉल आहे त्या ठिकाणी छापा टाकला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी भिवंडी येथील शांतीनगरहून 200 जास्त महिलांना बोगस मतदान करण्यासाठी आणलं गेलं आहे। पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं आणि तपास केला। अखेर तपासानंतर ही बाब समोर आली की या महिलांकडे अंबरनाथमध्ये त्या रात्री राहण्यासाठी कोणतीही म्हणजे परवानगी यांनी घेतली गेली नव्हती आणि यांना आणला गेला होता। पोलीस पण सांगत नाही की या कशासाठी आणला गेला होता, मात्र हे खरं आहे की यांना बोगस मतदान करण्यासाठी आणला गेला होता आणि या प्रकरणात 174 जे महिला आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि सर्वात मोठी बाब ही आहे की यांना जे आणणारे आहे कृष्णा रसाल पाटील, ज्यांच्यावर आरोप काँग्रेस आणि भाजपने केला होता, त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल झाला आहे। आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे। 174 महिलांना आता जे पोलिसांनी ताब्यात घेतलं गेलं त्यांना नोटीस देऊन सोडलं गेलंय। आता पुढील तपास सुरू होणार आहे। मात्र या प्रकरणात भिवंडीतील एका राजकीय नेता आहे ज्यांनी या महिलांना अंबरनाथमध्ये पाठवलं होतं, या अँगलने देखील तपास सुरू आहे आणि यांना किती पैसे दिले गेले आहे आणि कोणी आणलं आहे याचा आता तपास सुरू झाला आहे आणि पोलिसांनी भारतीय न्याय संहिता च्या अंतर्गत अनेक कलमांतर्गत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। निश्चित अमजद, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता।